नो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मानिनी काव्याला विचारलेलं असतं, तू पारच्या प्रेमात वगैरे पडली आहेस का? त्यावरती काव्याला काय उत्तर द्यावं कळत नाही. मग आता ती हुशारीनेच उत्तर देते आणि म्हणते, काकू अहो तुमचा मुलगा आहेच ना, असा कोणताही मुलगा सहज त्याच्या प्रेमात पडेल, पण मी अजूनही त्याच्या प्रेमात पडलेली नाही आहे. तेव्हा मानिनी म्हणते, ठीक आहे, पण अगं हे सगळं त्यावेळी तुम्हाला असंच वाटत असेल ना, हे सर्व एफर्ट्स मी त्यासाठी का घेते? त्यावेळी मानिनी म्हणते, हो अगं मला तेच विचारायचं आहे. तेव्हा काव्या आपली चूक कबूल करत म्हणते, काकू गेले 1 महिना झालाय माझ्यामुळे त्यांना खूप त्रास होतोय, कारण माझं वागणं, माझं बोलणं आणि माझी चिडचिड सगळ्यांचा खूप मनस्ताप झालाय. त्यांना आता उशीर का होईना हे मला कळलंय, त्यामुळे मला असं वाटतंय आता माझ्याकडून असं काही गोष्ट घडल्या पाहिजेत ज्यामधून त्यांना आनंद मिळेल, असा ते खुश होऊन, म्हणूनच हा प्रयत्न मी जे आहे ते करत आहे. प्रेम वगैरे ते अजून तसं काही नाही आहे काकू. मग आता मानिनी म्हणते, हरकत नाही, पण तुझा हाच स्वभाव मला काव्या खूप म्हणजे खूप आवडतो. अगदी स्पष्टपणे बोलण्याचं कारण, जितक्या स्पष्टपणे तुला विचारलं तितक्या स्पष्टपणे तू मला उत्तर दिलंस, खूप छान वाटलं. हरकत नाही, तू पारच्या प्रेमात अजून पडलेलं नाहीयेस, मी समजू शकते. अगं तुझं आणि पारचं लग्न अशा परिस्थितीमध्ये झालं ना की तुम्ही दोघांना एकमेकांना ओळखून घेण्यास खूप वेळ लागणार आहे, पण माझं मत असं असतं की लग्नानंतर होईल प्रेम. तेव्हा काव्या अगदी धक्क्यानेच मानिनीकडे पाहते. मग मानिनी म्हणते, माझं तरी असंच मत आहे हा, आणि मी देवाकडे ना रोज हेच मागत असते, तुझा व पारचा आणि जीवा व नंदिनीचा संसार अगदी मार्गी लागून देत, सगळं काही अगदी नीट होऊन देत. मग मी देवाकडे एवढंच मागत असते, दुसरं काही नाही मागत. खात्री आहे तर देव कधी ना कधी माझं नक्कीच ऐकेल, पण तू माझं बोलणं जास्त मनाव घेऊ नकोस. एफर्ट्स ओके आहेत म्हणून मानिनी काव्याला समजावते. त्यानंतर आता दोघेही साबुदाण्याच्या खिचडीत बनवायला घेतात. काव्याला त्या फोडणीमध्ये साबुदाणा टाकते आणि व्यवस्थित असं हलवून घेत मानिनी म्हणते, एक काम करते का तू? आता मी एक वाफ काढून देते आणि मग तेवढ्यात तू तयार होऊन ये, म्हणजेच रेडी होऊन ये, म्हणजेच तुला तसं जायला तिकडे ऑफिसमध्ये. तेव्हा काव्य विचारते, चालेल ना? नक्की. मानिनी म्हणते, हो. मग काव्या पुन्हा थँक्यू सो मच असं म्हणत मानिनी आभार मानते. दुसरीकडे नंदिनी आता आनंद निवासमध्ये असते. तिच्या सर्व मैत्रिणी सुद्धा आता सहकारी काम करत असतात सुद्धा. तेवढ्यात मिस्टर आणि मिसेस महाजनही तिथे आलेले असतात. मग नंदिनी फुलाचा हा बुके देऊन दोघांचे स्वागत करत असते. त्यानंतर मिस्टर महाजन म्हणतात की खरंच अगदी सिम्पली ग्रेट, खूप छान मेंटेन केले आहे तुम्ही. तेव्हा मिसेस महाजन म्हणतात, हो ना, आणि अनेकदा काय होतं ना, एक वेळ चित्र यांच्या समोर उभं करतात, त्यावेळी तिथे प्रत्यक्ष गेल्यानंतर वस्तुस्थिती काहीतरी वेगळीच असते, पण तुमच्या इथे तसं नाहीये. मग मिस्टर महाजनजी सुद्धा म्हणतात, तुम्ही जे फंड दिलेला आहे ना, त्यातील प्रत्येक पैशाची तुम्ही हिशोब ठेवता आणि त्यात उपयोग सुद्धा खूप चांगला आहे. मागच्या वेळी गेल्या प्रकारे. मग मिसेस महाजन सुद्धा, आय एम रिअली इम्प्रेस झालो यामधून, म्हणतो. त्यानंतर नंदिनी खूप कौतुक करतात, तिचं कामाचं कौतुक केल्यानंतर. त्यानंतर आता सर्वांना खूप आनंद झालेला असतो. त्यानंतर मग मिस्टर महाजन म्हणतात, पुढचं डोनेशन रिलीज करण्यापूर्वी हा तुम्हाला एक प्रश्न विचारायला, तो विचारतो. नंदिनी म्हणजे तेव्हा मिस्टर महाजन म्हणतात, पहा तुम्ही कागदावरती योजना दाखवताय, त्या मानाने तुमचा स्टाफ हा छोटा म्हणजे खूप कमी वाटत आहे, तुम्हाला सगळं जमणार आहे का? तेव्हा नंदिनी आता म्हणते, सर होय, ऍक्च्युली आम्हाला सर्व जमतं म्हणून ती सांगत असते. प्रॉब्लेम काय आहे हे सांगणारच असते, तेवढ्याच जीवात तेथे येतो आणि म्हणतो, नाही जमणार. असं स्टाफ छोटा असेल ना तरी नंदिनी मॅडम खूप मोठ्या आहेत, तर सरळ तेवढ्याच जीवात तेवढे आलेला असतो. हे पाहून नंदिनीला आश्चर्य वाटतं. सगळा स्टाफ हा जीवाकडे पाहत राहतो, फक्त स्टाफला हा जीवाचा सरप्राईज माहीत असतं. तेव्हा नंदिनी जीवाकडे खूप वेळ पाहत राहते आणि जीवा सुद्धा तेवढ्याच प्रेमाने नंदीकडे पाहत असतो. काव्याने ऑफिसमध्ये खिचडी घेऊन चाललेली असते, म्हणजे कधी या बोकाचा खिचडी देते खाईल, आणि कारण मला तशी खूप भूक लागली आहे. आपल्यासाठी सहकाऱ्यांना काम सांगत असते. आणि मग त्यानंतर त्या दोघी तिथून जातात. त्याच वेळी रम्या आवरून येते आणि येते म्हणते, चला लंच टाइम निघाव्या का? आपण तिथे पार्थ म्हणतो, थांब ना जरा, आईने डबा वगैरे पाठवला असेल तर. त्यावेळी रम्या म्हणते, नाही पाठवणार, कारण मीच घरी नका पाठवू सांगितले, लंचला बाहेर जातोय म्हणून. तेव्हा पार्थला नाईलाज होतो आणि मग त्यांच्या रम्या बरोबर जावं लागतं दुसरीकडे. जीवा एकदम स्टाईल मध्ये आता
येत असतो, त्याच्या हातात पिशव्या असतात. त्याचबरोबर नंदिनी कळतं नाही ना नक्की हा काय कशासाठी इथे आलाय. स्टाफ मात्र त्याला पाहून खूपच खुश असतो. जीवा सर्वांना आता छान अशी स्माइल देतो आणि नंदिनी समोर जाऊन उभा राहतो. तेव्हा मिस्टर महाजन विचारतात, आय एम सॉरी पण हे कोण आहेत? तेव्हा जीवा म्हणतो, आय एम सॉरी हे माझे मिस्टर म्हणजे नंदिनी मॅम काय काय करतात हे महत्वाचं आहे, मग हे सांगते हे माझे मिस्टर आहेत. त्यानंतर त्यानंतर स्टाफ साईज वर जाऊ नका. तर स्टाफ एवढा डेडिकेट आहे ना, अगदी कुठलंही म्हणजे कुठलंही काम वेळेवर अगोदर पूर्ण करून देईल. नंदिनी मॅडम त्यांच्या स्टाफला अत्यंत प्रेमाने आणि समजावून ट्रेन केलेला असतं. तो नंदिनीकडे पाहत सतत आपल्या नंदिनीची कौतुक करत असतो. त्यानंतर नंदिनी आता काही बोलणार असते तेवढ्यात मिस्टर महाजन म्हणतात, नंदिनी मॅडम त्यांना बोलू देत जर. तेव्हा जीवा म्हणतो, ऍब्सोल्युटली सर. म्हणजे आता नंदिनी बद्दल पुन्हा पुन्हा मिस्टर महाजन सांगतात की काय आहे ना सर, अहो नंदिनी मॅडमला कौतुक केलं फार आवडत नाही, पण तुम्हाला सांगतो आनंद निवास हे फक्त नावाला आनंद निवास आहे. इथली माणसं खरोखर खूप आनंदी असतात. त्यानंतर चेहऱ्याच्या मागे खूप खूप आणि खूप मजेत असतात. तर नंदिनी गडबडल्यासारखं होत असतं. मग आता हसूनच म्हणते, मी काय म्हणते सर, जर जीवा आता अजिबात नंदिनीला बोलू देत नसतो. तो म्हणतो, अहो मी जेव्हा आनंद निवासमध्ये आलो तेव्हा इथल्या वातावरण, इथली माणसं, इथले मला सुखी आणि समाधानी दिसतात. सगळ्या क्रेडिट नंदिनी मॅमला जातं, कारण त्यांना सगळ्यांना असं सोबत घेऊन जायला असं कधी कधी माणसांवर रागवत असतील तर म्हणजेच त्यांना स्टाफवर पण क्रेडिट घेण्याची वेळ येत नाही. वेळ तेव्हा नेहमीच असते तेव्हा स्टाफला पुढे करतात. आता तुम्हाला सांगतो, म्हणून सर आनंद निवासमध्ये तरुण मुलं, म्हातारी माणसं किंवा लहान मुलं सगळ्यांची इथे काळजी घेत जाते. तेव्हा कोणत्याही घराचे प्रॉब्लेम असतील, तर कोणाच्या शिक्षणाचे प्रॉब्लेम असतील, तर कोणाच्या लग्नाचे प्रॉब्लेम असतील, तर कोणाची काळजी घेत असेल तर सर्वांची ही काळजी घेत असते. नंदिनी मॅम करतात. आजच्या काळात खरं ही कोण कुठे करतं? तर तुम्हाला म्हणून सांगतो सर, माणसाला खूप सोपं असतं, त्यासाठी सुखी करणं खूप कठीण असतं, असं म्हणून तो नंदिनीकडे पाहतो. नंदिनी धक्क्याने जीवाकडे पाहते. तेव्हा आता तिलाही आठवतं की त्या दिवशी मी स्वीपर जेव्हा जीवाच्या हातात ठेवलं तेव्हा हेच वाक्य जीवाला बोलून दाखवलं होतं. इकडे आता काव्या म्हणते, ही लिफ्ट सुद्धा किती वेळ झालाय अजून आलेली नाही आहे. लिफ्ट सुद्धा नाल बोक्यासारखीच आहे, अगदी स्लो. त्याला मग आता आल्यानंतर एवढी खिचडी घेऊ. मग आता दुसरीकडे पार्थ आणि रम्या हे दोघे निघालेले असतात. तेव्हा जवळ येतात. तेव्हा पार्थला मोबाईल केबिन मध्ये विसरल्यामुळे तो रम्याला सांगतो, माझा मोबाईल विसरला, मी आलो, हा पटकन घेऊन येतो. तेव्हा मी येऊ का घेऊन? तो म्हणतो, नको नको जाऊस, मी आपला घेऊन येतो. म्हणून पुन्हा केबिन कडे जातो. रम्या ही लिफ्ट मधून ग्राउंड फ्लोअरला जाते. तेव्हा आव्या म्हणतो, जाऊ देत ही लिफ्ट. तेव्हा रम्या म्हणतो, जाऊ देत ती लिफ्ट. जाऊन त्यानंतर बोक्यापर्यंत पोहोचण्याची, त्याच्यामुळे ना मी आतापर्यंत कुतुब मिनारला सुद्धा गेले असते. लिफ्टचा काही भरोसा नाही. आणि पायऱ्या चढून जातो. दुसरीकडे मिस्टर महाजन हे जीवाला म्हणतात, अहो दिसतंय ना आम्हाला, तुम्ही जे सांगताय ना त्या अगदी स्पष्टपणे दिसते. मिसेस नंदिनी खूप आनंद निवासमध्ये हे म्हणजे सर्वांची काळजी घेतात. मग त्यानंतर पूर्णपणे चेंज होऊन जातं. म्हणजे जे काय आहे आनंद निवास तर पूर्णपणे लुक चेंज केलेला आहे. आता शिक्कामोर्तब झाला. मिसेस महाजन म्हणतात, हो इतकं भरभरून प्रेमाने सांगत आहे. आनंद निवास बद्दल अनेक निवास हे अगदी इमोशनल अटॅच होत असतात. नंदिनी आता जीवाचे पाहत राहते आणि जेव्हा आता म्हणतो, हो आहे ना मी तसंच काही, असं म्हणून जो सारखा नंदिनीकडे पाहत राहतो. तेव्हा मिस्टर महाजन विचारतात, तसं काय म्हणजे नक्की काय आहे? तेव्हा नंदिनी म्हणते, नाही काही सर, तुम्हाला अजून काय बघायचं, म्हणजे अजून काही डिटेलमध्ये गोष्टी बघायच्या असतील तर सांगा. तेव्हा मिस्टर महाजन म्हणतात, नाही अजून काही बघायचं, खरेपणा तुमच्या बोलण्यातच आहे, वागण्यात जाणवतं. आणि काळजी करू नका, इथून जाणाऱ्या अगोदर तुम्हाला आधीपेक्षा मोठी रक्कम चेक तुम्हाला देऊनच जाऊ. तेव्हा सर्व स्टाफला नंदिनी खूप आनंद होतो. सर्वजण आता टाळ्या वाजवतात. तेव्हा नंदिनी विशेष करून खास्त्याने आभार मानते. तेव्हा म्हणतो, पहा तुम्ही खूप काही करत असाल आमच्यासाठी, तुम्हाला याची म्हणजे कल्पना नसेल. आम्ही ना अगदी भरून पावलं. इथे सर्वजण खुश आहेत, स्टाफ खुश आहे, इथे राहणारे सर्व खुश आहेत. फक्त तुमच्यासारखी माणसे ज्या गरिबांविषयी, गरजूंविषयी आपुलकी आणि तेवढीच काळजी सुद्धा. आणि असं नंदिनी सतत आभार मानत असते. मिसेस महाजन म्हणत, आनंदी राहा. मिसेस महाजन म्हणतात,
कारण आनंदी राहण्याचा हक्क सुद्धा आहे. मग नंदिनी म्हणते खरं आहे. तर नंदिनी म्हणते चला तर आपल्या पाहुणचार करतो आहोत, तिथे जवळपास कॅन्टीन आहे. तर मिसेस महाजन म्हणतात नाही, कॅन्टीनमध्ये वगैरे नाही खाऊ शकत. हे ऐकताच सर्वांचा प्रचंड धक्का बसतो. मग त्यानंतर नंदिनी सुद्धा टेन्शन येतं, असं काय करायचं नक्की. मग नंदिनी आता त्या समजावून सांगते की आम्ही हायजीन वगैरे व्यवस्थित मेंटेन करतो, त्यासाठी नक्की काळजी घेऊ, सगळं काय अगदी छान असतं तिथे. मिसेस महाजन म्हणतात अहो तसं नाही, तुम्ही घाबरू नका, मला ना रोडवर चाट खाण्याची खूप इच्छा झाली. मग म्हटल्यानंतर सर्वांच्या चेहऱ्यावर जरा का होईना आता हसू येतं. त्यावेळी मिस्टर महाजन म्हणतात तू सुद्धा ना. मग आता अहो मला खरंच चाट खाण्याची खूप इच्छा झाली. तेव्हा जीवा आता त्यांच्याकडे पाहत राहतो. मग त्याच वेळी आता नंदिनी म्हणते अहो चाट का सगळ्यांचा आवडतो. मग मिसेस महाजन म्हणतात प्रचंड आवडतो. त्यावेळी जीवा सुद्धा पटकन म्हणून जाते. तेव्हा काय होतं बघा, चाट एवढा आवडतो की ना विचार करू नका. तेव्हा आता नंदिनी त्यांच्याकडे पाहत तर जीवा आपल्या गप्प राहतो. मग मिसेस महाजन म्हणून लागतात ना रोड साईड चाट घ्यायला खूप आवडतं. मग पावसाळ्यात जरा रिस्कच आहे ना, आपण नेक्स्ट वीकमध्ये आपण प्लॅनिंग सुद्धा आहोत, त्यावेळी जायचं. आता तब्येत वगैरे बिघडली, प्रॉब्लेम नको. मग मला ना खूप इच्छा झाली, असं इच्छा व्यक्त कर दाखवत असतो. जीवा म्हणतो तुम्ही ना अजिबात काळजी करू नका, तुम्हाला अगदी घरच्यासारखं स्वच्छ आणि चटपटीत चाट इथे खायला मिळतं, तर सुद्धा अगदी हायजीन. तेव्हा मिसेस महाजन विचारतात इथे आणि सुद्धा अगदी हायजीन चाट पण कसं मिळणार. तेव्हा जेव्हा म्हणतो मिळणार, सगळं काही इथेच मिळणार. दुसरीकडे रम्या आता खूप शायनिंग मारत असते आणि सारखी सारखी मोबाईलमध्ये पाहत असते. आपले नेकलेस वगैरे तो व्यवस्थित सेट करत असतो. कधी एकदा पार्थ बरोबर मी लंच करते तसंच होत असतं. त्याच वेळी अचानक लिफ्ट थांबते. तेव्हा रम्या चेहरा उतरतो, ती घाबरते आणि स्वतःशीच बोलू लागते का बापरे काय झालं असेल कळत नाही, लिफ्ट वगैरे बंद पडली की काय, मी इथे जसे अडकून पडले तर काय करायचं. म्हणून आता तिला भलताच टेन्शन येत असतं. लिफ्ट दार ठोठावं लागते, कोणी आहे का विचार. त्यानंतर पार्थ फोन करते असं, परंतु तिथे रेंजच नसते. रम्या अजून घाबरते आणि म्हणते बापरे काय करू आता, मी रेंज सुद्धा नाही, मोबाईल अगदी रडकुंडीला येते. आता प्रश्न पडतो की जर मी इथे अडकून पडले तर पार्थ दुसरीकडे लिफ्ट खाली गेला तर काय करायचं. दुसरीकडे पार्थ केबिन येतो. तेवढ्यात मिस्टर पीटरांना फोन येतो. तेव्हा आता कॅप्टन कॉन्फरन्स कॉल घ्यायला असतो. तेव्हा आता पार्थ म्हणतो की मी माझ्या कलिंग रम्याला कॉल रिसीव्ह करण्याचं सांगतो आणि असं म्हणत फोन ठेवतो आणि म्हणतो फॉरेन इन्व्हेस्टमेंटमुळे लंच सुद्धा मला स्किप करावा लागतो, काय करावं ना कळत नाही. तो आता रम्याला कॉल करतो परंतु तिचा फोन लागत नसतो. वेळ कोणीतरी आता दरवाजावर ठोठावत, त्यामुळे आता पार्थला वाटतं रम्या आजच रिटर्न आली की काय, म्हणून तो म्हणतो रम्या ये ग असं म्हणत तिच्या आतमध्ये यायला सांगतो. थोडीशी त्याची नजर मागे वळते आणि तर तिथे रम्या नसून काव्या असते. तर काव्या अगदी आनंदाने तेथे त्यासाठी डबा घेऊन आलेली असते. तेव्हा पार्थ हा खूपच प्रेमाने तिच्याकडे पाहतो. मग पार्थ चढून आता काव्या खूप घाम आलेला असतो, ती तसाच आपला ओढणी घाम पुसते. तेव्हा पार्थ मात्र आता अगदी गालात असतो, तिच्याकडे पाहतो. त्यानंतर काव्या पार्थकडे पाहते. तेव्हा पार्थ आपली नजर दुसरीकडे ओढतो. काव्या अगदी हसून त्याच्याकडे पाहत असते. पार्थला दुर्लक्ष करत पार्थ विचारतो तुम्ही इथे. मग काव्या म्हणते मी का नसणार इथे, कुणाला इथे एक्सपेक्टेड केलं होतंस का. पार्थ म्हणतो रम्या आमच्या कॉन्फरन्स कॉल होता तेव्हा म्हणजे अरे कॉन्फरन्स कॉल होता तेव्हा आली होती, तुम्ही कसं काय आलात. मग असं म्हणत लंच टाइम आहे ना, अगोदर जेवण करून घ्या, मग तुम्ही डबा तर सकाळी घेऊन आलात ना, बसा बरं जेवण करून घ्या. मग पार्थ आता तिच्याकडे आश्चर्याने पाहतो असतो. तेव्हा काव्या आता हात पकडते आणि म्हणते बसा घ्या जेवण करून. मग आनंदाने सांगते अहो मी तुमच्यासाठी खास साबुदाणा खिचडी घेऊन आले. तेव्हा पार्थ आठवतं की मागच्या वेळी सुद्धा काव्या साबुदाणा खिचडी माझ्यासाठी घेऊन आली होती, तेव्हा तर तिला अजिबात त्या गोष्टीबद्दल इंटरेस्ट नव्हता. आता आज स्वतःहून ती खिचडी घेऊन आले. मग पार्थ प्रसंग आठवल्यानंतर त्याला जरा वाईट वाटतं. तेव्हा काव्या काय हो कुठे हरवला तुम्ही असं म्हणत त्याला भानावर आणते, तरी तो काही बोलत नाही. ते पाहून काव्या म्हणते अहो बोला. तो म्हणतो काही नाही. मग आता काव्या त्याला म्हणते हे पहा मी तुमच्यासाठी खिचडी आणली आहे, खा की अशी झाले सांगा. आता तो तिच्याकडे पाहत राहतो. काव्याला काय वाटतं की आता खिचडी घेईल, परंतु तो म्हणतो नको आहे मला खिचडी. ती विचारते काय बरं. तेव्हा म्हणतो क्लायंट कॉल येणार आहे ना, मला खूप काम आहे. तेव्हा आता म्हणते 1 मिनिट पण हा पार काम होत नाही का, थांबू शकत नाही. मनापासून तुमच्यासाठी खिचडी बनवून आणले, खा आणि सांगा ना प्लीज आले कशी. मग खात्री आहे तुम्हाला खिचडी आवडणार म्हणजे आवडणार. अहो पार्थ आधी पोटभर खा मग विठोबा
आणि रामकृष्ण हरे असं खिचडी असे ती म्हणत असते. त्याच्यासोबत खिचडी ठेवते राहत. पार्थ खिचडी पाहत राहतो आणि ती घेत नाही. दुसरीकडे जीवा पाणीपुरी तर सर्व काही केलेलं असतं. मिस्टर मिसेस महाजनांना आता बरोबर पाणीपुरी खायला असते. तर दोघेही खूप कौतुक करत असतात. खूप बेस्ट पाणीपुरी आहे. आजपर्यंत अशी पाणीपुरी सुद्धा खाल्ली नव्हती. स्वतः जीवाच्या हाताने करून ठेवलेले आहे. सर्व स्टाफ सुद्धा आता पाणीपुरी खात असतात. तर नंदिनी फक्त जीवाकडे पाहत राहते, कारण तिला सगळे काही त्याच्याकडून अपेक्षित नसतं. जीवाने आज केलेलं असतं. मग त्यानंतर तुम्हाला सांगू, आज सकाळपासून मी सगळ्यांची तयारी करत असते. एक्सक्यूज मी काय आहे, माझ्यासाठी मित्राची आई हे सगळे बनवते. मग त्याच्या घरी गेलो, आई सोबत बसून सगळं रेडी केलं, मग इथे घेऊन आलो. मग मिसेस महाजन म्हणतात, खरं बाबा तुमचं करावं कौतुक तेवढं कमी आहे. थँक्यू सो मच जेव्हा म्हणतो. मग मिसेस महाजन विचारतात, तुम्हाला कसं समजलं की पाणीपुरी खायचं मूड असेल? तेव्हा जेव्हा म्हणतो, अहो पाणीपुरी अशी गोष्ट आहे ना, कधी कोणाला कधी खावं असं वाटेल सांगता येत नाही. एखादी होईना टेस्ट करून बघा वाटतं. तर म्हटलं तिथे पुढे काहीतरी खाल्लं, इतकं पाणीपुरी खाणार योगायोग बघितला का तुम्ही? म्हणजे चाट खाण्यासाठी इच्छा असते. म्हणून मिस्टर महाजन म्हणतात, म्हणजे सगळे काही जुळून येतं. तेव्हा म्हणत नाही, तेव्हा म्हणतो नाही ना, अजून सगळं काही जुळून नाही आलेलं. म्हणून नंदिनीकडे पाहतो. नंदिनी सुद्धा अगदी धक्क्याने त्याच्याकडे पाहते. तेव्हा मिसेस महाजन म्हणतात, आमच्या प्रमाणे सगळं काही जुळून आणलंय. झणझणीत तिखट पाणी म्हणत देस. मिस्टर महाजन म्हणतात, द्या तिखट पाणी. म्हणजेच मॅडम तिला सुद्धा अगदी खुश होऊन जाते. एकावर एक डायलॉग मारत असतो. त्यामुळे मिसेस महाजन म्हणतात, वा तुम्ही डायरेक्ट ठेल्याचीच इथे मज्जा दिली आणि ठेल्याची फील देत आहे. इम्पॉर्टंट आहे म्हणत नंदिनीकडे पाहतो. मग त्यानंतर म्हणतो, क्या है ना अब तक हम हर्ट करते थे, अब नाही करना चाहते. त्यानंतर मिस्टर महाजन जीवाकडे कोरड्यातलं बोलणं कळत नसतं. विचारत नक्की काय म्हणायचंय तुम्हाला? जेव्हा म्हणतो, सरजी काही नाही, हम तो इस लाईफ में मिठास लाना चाहते. त्यानंतर आता सगळे पाणीपुरी खाल्ल्यानंतर सांगतो, नंदिनी हळू जीवाकडे जाते आणि हळूच विचारते, हे काय आहे जीवा? तेव्हा जीवा म्हणतो, अगं तू म्हणालीस ना, हे एखाद्या सुखी ठेव आणि पाहिजे तर सुखी ठेवण्याचा मंत्र मला तर आता मिळाला आहे. तुझी माणसं खुश तर सुखी. म्हणून त्यावेळी अगोदर तुझ्या माणसांना विचार केला, कारण मगाशी मी त्यांना पाणीपुरी देत असताना तुझ्या चेहऱ्यावर जे गोड स्माईल आलं तेव्हा पाहिलं मी, मला तेच हवं होतं. त्यानंतर पुन्हा मिसेस महाजन येतात आणि म्हणतात, शेवपुरी तर बेस्ट, पाणीपुरी ना थोडस नाही. जीवा मोठ्याने म्हणतो, पाणीपुरी बनाना तर हमारे बाय हात का खेळ आहे म्हणत इच्छा पूर्ण करत असतो. अगदी गोड बोलून त्यांना इम्प्रेस करत टाकतो. जीवा आणि नंदिनी दोघे आता सर्वांना पाणीपुरी व्यवस्थित सर्व करत असतात. तेव्हा सर्वजण खूप खुश असतात. नंदिनी तिथे असणाऱ्या माणसांच्या चेहऱ्यावर स्टाफ हसू आलेला असतं. त्यांच्याबरोबर मिस्टर आणि मिसेस महाजन सुद्धा पाणीपुरी सगळ्यांवर इम्प्रेस झालेलं असतं. शेवटी जीवाने नंदिनी मन जिंकलेलं असतं. नंदिनी खूप कौतुकाने जीवाकडे पाहत असते. जीवाला काम आलेलं असतो तरी आपलं काम सतत सुरू ठेवत असतो. नंदिनी यावेळी काही मदत करत नाही. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये काव्य ही खूप फोर्स करत असते. म्हणते, बघा ना, तुमच्या आवडीची खिचडी बनवली, खाऊन घ्या, झाले तेवढ्यात बाद झाला तर खाऊन घ्या, पिऊन घ्या. काका ते पार्थ म्हणतो, तुमचा उपवास आहे ना काका, आज हे घ्या खिचडी खा, सांगा खाऊन कसे झाले. त्यावेळी आता काव्याला खूप वाईट वाटत असतं. जबरदस्त असा धक्का बसतो, कारण एवढं मी प्रयत्न करून इथपर्यंत खिचडी आणली, पार्थने एक घास सुद्धा धड खाल्ला नाही, याचा तिला वाईट वाटत असतं. हार न मानता त्याला फोर्स करत राहते. पण पार्थ म्हणतो, आता मला खिचडी आवडत नाही. तेव्हा काव्याला धक्का बसतो. तर आता इकडे मिस्टर आणि मिसेस महाजन गेल्या जीवानंतर बघू तुझी फेवरेट पाणीपुरी फक्त तुझ्यासाठी. तेव्हा आता नंदिनी मनातील दुःख व्यक्त करते आणि म्हणते, कधी कधी आवडत्या गोष्टी सुद्धा हसत सोडून द्याव्या लागतात, कारण आता सोडली मी पाणीपुरी असं म्हणून ती पाणीपुरी खाण्यासाठी नकार देते. आता जीवाला खूप वाईट वाटत असतं. अशाच मालिकेच्या पुढील भागासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. असेच तुमच्यासाठी चांगले भाग आम्ही सांगत जाऊ. चला तर मग, धन्यवाद.